द्या काय चाललंय काय तुमचं मग आता एवढं चांगलं चाललंय आणि आता तुमचं मध्ये पोकळ 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 असू दे बस झालं. अरे तुला समजलं नाही वाटतं काय तुझा वरचा मजला पोकळ दिसतो. अरे अरे बाबा पोकळ म्हणजे हा रंगमंच पोकळ, हा पोकळ, हा ध्वनी क्षेप, हा साऊंड पोकळ, बापरे ती ढोलकी पोकळ, तो ढोलकी वाजवणारा पोकळ, अहो ही काष्टाची माळ पोकळ, हे विश्व सुद्धा पोकळ. हे सगळं विश्व पोकळ आहे महाराज. पोकळ वत्सा हे विश्व सुद्धा पोकळ आहे. असू दे मग मला सांगा भरीव काय आहे? भरीव काय आहे? अरे भरीव इथल्या गावच्या मंडळींचं प्रेम आहे. या देवीच्या भक्तांचं प्रेम भरीव आहे. बाहेर पडलो बाहेरचा वेळ काजळ आली कुंकू आली टिकली दावी लोका, टिकली तर टिकली नाहीतर हुकली. आणि बाथरूम मध्ये जाऊन आज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या टिकल्या आलेल्या आहेत. मला शोध काय चालू द्या. आणि वेगळ्या वेगळ्या रंगाच्या टिकल्या आलेल्या आहेत. पिवळी आहे, लाल आहे, पण आमचं कुंकू हरवलंय. हो की नाही? देवाजीचा संग नाही रंग झाला फिका, जोपर्यंत देवाजी बरोबर तुमचं एक रूप होत नाही. संत महंत काय म्हणतात की देवाजी बरोबर तुमचं एक रूप होत नाही, त्याचे आणि तुमचे काय म्हणतो एक अध्यात्म बैठक जी लाभत नाही, जी होत नाही, तिथं देव कधीच येत नाही. म्हणून ते म्हणलं की काजळ आली कुंकू आली टिकली दावी लोका. म्हणजे आपण इतर सगळं काही लोकांना माझ्याकडे काय आहे, याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे हे दाखवत असतो, पण देवाजीशी कधीच आपला संपर्क संबंध किंवा त्याच्याशी एक रूप होण्याची आपली गंमतच राहत नाही. त्याच्यामुळे म्हणलं की काजळ आली कुंकू आली टिकली दावी लोका, देवाजीचा संग नाही रंग झाला फिका. नवी नवी नवरीता वशे विहिवानी भगिनींचा तांडा कुजबुजू लागला आणि नेमका तो स्वर कानावर आलेला आहे महाराज. तर इथे भगिनींची नावं घेण्याची स्पर्धा आयोजित केली. काय स्पर्धा आयोजित केली आहे. आणि सर्वप्रथम इथे भेंडे काकूंना पाचारण केलं जातं. तर भेंडे काकूच्या बत्तीशीनं राम म्हटला, आशियाजी कसं बरं नाव घेते जरा कुणीतरी भेंडे काकू आवाज बोलवतो. तर इथं आता भेंडे काकूला आपल्याला बोलवायचंय कशासाठी? नावं घेण्यासाठी. तर आता भेंडे काकू येणार आहे, तर आपल्याला तिला आवाज देऊया. भेंडे असं नाही रे, असं नाही. अच्छा उलट तिला थोडा
थोडं कानानं थोडं वेगळं ऐकायला येतं. कानपूर लाईन बंद आहे तिची. भेंडे काकू नाही म्हणजे काय आवाज बघा, काकू भेंडे असं उलटा काढत असाल काकू भेंडे असा आवाज दिला की येते बघा, काकू भेंडे येऊ चुकतो का रे, मला इथे कशाला बोलावलं. बोलावलं म्हणजे काय आहे, थोडंसं आपलं लाडात आलो होतो, म्हटलं बोलू तुझ्याशी. बरं मला काय म्हणायचंय, असं तुला छान आहे बरं का, म्हणजे नाही म्हणजे वय काय आहे तुझं वय. अगं पोरी माझं वय विचारते, वय ना तुझ्या वयाची होते ना. अच्छा तुझ्या वयाची होते ते असं पोर व्हायचं, अशी कमर बांधायची बापरे, ते कामाला असं असं पोर व्हायचं, अशी कमर बांधायची कामाला लागायची. नाही ठीक आहे, पण अशी किती वेळेला कंबर बांधली. 18 वेळ काय गंमतच आहे. 18 पोरं झाली मला आणि माझ्या नवऱ्याला. 18 पण गंमत सांगू बाबा, अजून पण गमत आहे. 18 झाली आणि अजून गंमत. आणि तुझ्याकडे कधी गंमत तिथे थांबली, वेगळी गंमत आहे. गंमत सांगू, 18 पोरं झाली मला माझ्या नवऱ्याला. मी नवऱ्याचं तोंड पाहिलं नाही, नवऱ्यानं माझं तोंड पाहिलं. आम्ही लहान लहान होतो, आता तुमची काय नाही पण डोळ्यात बघलं का काय चिमटा लागतात पण काय आहे. जातात काय भेंडे काकू संस्कृतीचा राहत होत रे. काकू भेंडे मला कशाला बोलवलं. मला ते कसं आहे माहिती का, इतर नावं घ्यायची स्पर्धा चालू आहे ना, नाव घ्यायचं नावं घ्यायची म्हणून तुझी आठवण झाली, म्हटलं तुला लगेच बोलवलं. आता माझं 10 गेले 5 राहिले. अजून आहेत तेवढे आहेत. कोपड्यात होत्या चांदीच्या पंटी, कोपऱ्यात होत्या चांदीच्या कोपड्यात होत्या चांदीच्या पंटी, पंटी, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. गोटी 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 नाही ज्योती, ज्योती. चुकलं चुकलं. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंटी, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. काय झालं काय झालं. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंटी, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. बळवंतराव गेले भट्टी आणि मला ठेवलं खाटी. भूबाई भू, भूबाई भू, जमला सदाय माझ्या गोविंदा तू. भूबाई भू, भूबाई भू, जमला सदाय माझ्या गोविंदा तू, गोविंदा तू. आता सदा सांगतो की नाही, जनकदार असा पण दुपारी जेवलो की नाही, झणझणीत तसं साताची सकू काय अहो त्याचा म्हणजे अजून आठवत इथे कसल्या भाज्या लिंबू पिळून साखर करूनच खात होतो आम्ही. कसलं जेवण कचकचित. तर तसं साताची सकू कोण आहे का तुमच्यातून बोलावलं, तिला बोलवायचंय. कोण का की तुम्ही आहे म्हणजे बोलवायचंय तिला पटकन लगेच जावा, आपल्याला वेळ नाही, टाइम लय झाला. येताय का नाही उठायचं असं म्हणते, पण कन्फर्म येऊ की नको असं झालंय. असं याची मैत्रीण आहे तू बाबा, तूच आवाज दे आता पटकन द्यायचं. आता काय लावलंय ग बे, पुष्पा तू का लावती ग? पुष्पत्री यायचं मला कशाला का बोलवलं? ते काय झालं इथं भेंडे आता भेंडे काकू येऊन गेली की नाही, म्हणजे नावाची स्पर्धा चालू आहे. तर तिने एकदम असं की नाही आनंदात गोडी गुलाबी तसं नाव घेतलंय म्हणून तुला इथं बोलवलंय. तू पण पेंटिका कोणी इथं नावं घेण्याची स्पर्धा आहे होय? मग काय पेंटिका कोणी घेतलंय होय? मग काय पेंडे काकूनी घेतलाय, आता तुला पण घ्यायचंय. नाव काय लाजायला या झालं? 2 लेकराची माय झाली मी काय नाव घेतलं? तेव्हा लाज वाटली नाही. आता आता काय तुमची मनीषा आहे तर घेते. हा, त्या मनीषा आमच्यात नाहीये, आम्ही सगळे चौदा. मनीषा नाही होय, आली नाही. नाही विशाखा नाही, ती नाही, कोण असू दे. बरं तर नाव नाव घ्यायचं. घेते वाकडी तिकडी बाबा, बरं वाकडी तिकडी बाबा, आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला. सुकून गेला तुझा पाला. तुझा सुकला असेल, माझा वाला हाय आहे.
वाकडे तिकडे बाभाळ बघ हे काय करते माझ्या कुशीला बोट लावू नको आधी सांगते मग 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 त्याच्या धरून वाकवीन काय मग मग बघ हा नाव आहे वाकडी तिकडी बाभाळ वाकडी तिकडी बाभाळ आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला सखाराम पाटील मेला तर तो तुकाराम पाटील यशोदा मनाई देवभवानी महालक्ष्मी योगेश्वरी आदिशक्ती सप्तशृंगी बापरे कशाला नाचायला नाचायला 1 2 3 4 यशोदा बोले बोल श्री हरी यशोदा बोले हा फोटो घ्या परत मिळणार नाही तू छेड नको रे गोकुळ नगरी तू छेड नको रे गोकुळ नगरी तू छेड नको रे गोकुळ नगरी तू छेड नको रे वा 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 गोकुळ नगरी
यमुनेच्या तीरावर पाहिला स्पीकर फिरवला यमुनेच्या तीरावर आमच्या माय बावड्यानं नाचता येते बाहेर काहीच साऊंड नाही आपला हा आता आला असं करू नको प्लीज गरीबाचा आवाज दाबू नको आंबाजोगाईला बोलवले आम्हाला एवढ्या वर्षाने गरीबाचा आवाज नको दाबू हा असा पाहिजे ये बात यशोदा बोले बाळ श्रीहरी यशोदा बोले बाळ श्रीहरी बघा हेच तर पाहिजे पण आपण आहे की नाही थोडं पुढे चालू आता कुठेतरी गाडी फलकावरनं सुटली आहे का नाही आता हळू तुम्ही आता बसा एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी क्या बात आहे मला खरंच वाटलं की तुम्ही याल मला वाटलं माऊली म्हटलं तुम्ही लाजताय की काय उठणार अरे बापरे भयंकर आहे क्या बात है फोटो बरं गजर
आम्ही पुढच्या वर्षी अमेरिकेला मग आम्ही बघा आमच्या गाण्यात आणि आमच्या तेवढी ताकद आहे, या संगीतात तेवढी ताकद आहे. कारण नाचलं जातं गणपतीमध्ये, पण नाचलं जातं खंडोबाच्या गीतावर, नाचलं जातं गोंधळावर. ते बेभान होऊन जे नाचतो ना त्याला औषध घ्यायची गरज लागली. आले गपचूप वारुळातलं एक एक कसे निघावं तसे एक एक लेखतात येईल, आहे की नाही? हे खंडरायाचं लग्न
अगं किती आलं अगं माझा हात बाहेर अरे बाबा हळूहळू तुम्ही बंद करा तुम्ही वाजवता आजी नुसतं चालू आहे किती वेळ पाळणा हलवायचा किती 75 के ऊपर वाला और कोई है और कोणी नाही तुम्ही जिंकला तुम्हाला संस्थेतर्फे एक फ्रीज आहे आपले पांडे साहेब आणि हे सगळे मी फ्रीज देणार आहे द्या बरं त्यांच्याकडे आपले साहेब देतील ना फ्रीज ज्याचं वय जास्त आहे जो खूप जोमात नाचल मला गपचूप त्यांनी कानात सांगितलं त्यांना एक फ्रीज आहे काय करावं आता काय करावं खूप चांगला आजी बसा जोरदार टाळ्या आजींसाठी काही नाही कलिंगडात कबीर सुपारीत सूरदास कलिंगडात कबीर सुपारीत सूरदास रामफळात रामदास केळ्यात कुरुंदास करवंदात कमाल भोपळ्यात भानुदास बेलदोऱ्यात विदूत रताळ्यात रोहिदास शेंगात संत सावता गाई ऐका बहिणाबाई सोनक्यात सोयराबाई संतऱ्यात साई तैसा विठ्ठल संताच्या पायी ऐका गोरोबाच्या हाती मातीचा चिखल अन गोरोबाच्या हाती मातीचा चिखल अन बोला तो विठ्ठल पांडुरंग अन बोले तो विठ्ठल पांडुरंग बोला तो विठ्ठल पांडुरंग बोला तो विठ्ठल पांडुरंग अन बोला तो Maya
जीवा महालाला निवडलं. जीवा महाला कोण होता? कोण होता? न्हावी होता. जीवा महाला न्हावी होता. पण आमच्या राजाने कधी जातपात पाहिली नाही. 12 बलुतेदार, 18 पगड जाती, मार मान चांबा, तेडी तांबुळी, वासुदेव, घरघर आगरी, कोळी. इतकंच नव्हे तर ब्राह्मण मुसलमान हे देखील माझ्या राजाच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्यासाठी लढले. कसला जातपात बघतोय. जीवा महाला म्हणतात ना, भता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. शामियानामध्ये येताच शिवाजी महाराजांना बांधलेल्या शामियानामध्ये येताच तो खान म्हणतो कसा, हमारे गले तो लग जा शेवा. कान्हा कमारी तो हसरी, कान्हा कमारी तो हसरी. अरे नजर रोखून काय बघतोस खाना? आमचा राजा, आमचा शिवाजी राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. खानानं राजाला आलिंगन दिलं, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला किंवा महाराज
पावन केला खूप लावली गुलाबची होवा लावली गुलाबची होवा लावली गुलाबची होवा आणि मराठी शाहीचा वाडला ताजी मराठी शाहीचा वाडला ताजी मराठी शाहीचा वाडला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी बैठ घ्या कारण हॉटेल बंद झालं ना. आपले वडील सुद्धा आंबेजोगाईत दोनदा आले होते आणि आज योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीनं आपण आंबेजोगाईत आलात आणि आंबेजोगाईच्या प्रेक्षकांना भक्तांना मंत्रमुक्त केलात. काय वाटते आपणास? आणि ही देवीची कृपा आहे, ही तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आई वडिलाची पुण्याही आहे. आणि बाबा इथे आधी येऊन गेले आणि मी पण इथे येऊन गेलो. मला इथे खूप आवडतं कारण रसिक दर्दी रसिक अंबाजोगाईमध्ये लोकांना वाटतं अंबाजोगाई गाव खेड असेल, पण असं नाही आहे. इथे संस्कृतीने जन्म घेतलेला आहे. कारण बापूंसारखे एक दिग्गज असे पद्मश्री पखावजकार ज्यांनी जगविख्यात असं जगामध्ये त्यांचं नाव केलं आणि त्यांचेच सुपुत्र माझ्या सोबत आहेत. माझ्या सोबतीला त्यांच्या शब्दावर मी म्हणजे आमचे उद्धवराव साहेब त्यांच्या शब्दावर आणि पांडे साहेबांच्या शब्दावर या मंदिराच्या सेवेसाठी मी इथे आलोय आणि खूप आनंद होतोय. कारण तिचाच आशीर्वाद आहे आणि तिचंच देणं आहे, आम्हाला हे लेणं आहे तिचं आणि तिला बोलवण्यासाठी आम्ही केव्हाही तयार असतो आणि खूप आनंद होतो अंबाजोगाईमध्ये यायला. इतर ठिकाणचे शो आणि छोटेखानी कार्यक्रम आणि आंबेजोगाईत झालेला कार्यक्रम आपणास कसा वाटतो? नाही, आम्ही कुठलाही कार्यक्रम छोटा समजतच नाही, तो आमच्यासाठी मोठाच असतो. कारण कलाकार हा किती पैसे भेटतात यापेक्षा आम्हाला काय सेवा करायची आहे. कारण आम्ही इथे असो परदेशात असो कुठेही असो तर आमची बांधिलकी रसिकांबरोबर आहे, त्या भक्तांसोबत आहे. मग तो भक्त कोणीही असेल, कुठल्याही जातीपातीचा असेल, आम्ही कुठला झेंडा हातात घेत नाही, पण आम्ही एकच अजेंडा हातात घेतो आणि तो भक्तीचा आणि तो झेंडा असतो भक्तीचा भावाचा असतो. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही खूप आनंद होतो आणि पुन्हा मला इथे यायला खूप आनंद होईल. आपणा सर्वांच्या वतीने नंदेश्वरला विनंती करू इच्छितो की दरवर्षी आम्हाला आपण कार्यक्रमाचा लाभ द्यावा, दरवर्षी हे करावं. यावर्षी आमच्याच्यानी काही चुकलं असेल, तुमची म्हणजे सेवा हे करण्याला आम्ही कमी पडलो असतो. आमचा पहिला वेळ आहे, फर्स्ट टाइम म्हणजे देवल कमिटीनं मोठमोठे कार्यक्रम हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर आमच्या हाताने चूक झाला असेल तर ते मोठ्या मनाने ते हे करतील. आपेगावकर साहेब त्यांच्यामुळे कार्यक्रम मिळाला आणि नंदेश सरने आम्हाला एवढं प्रॉमिस द्यावं की तुम्ही बोलल्यानंतर दरवर्षी प्रॉमिस देतो. यावर्षी त्यांच्या ह्याच्यात जर आम्ही कमी पडलो असतो तरी पुढच्या वेळेस कमी पडणार नाही, त्यांची अजून ह्याच्यापेक्षा चांगली सेवा करू. फक्त त्यांनी शब्द द्यावा की दरवर्षी उत्सवाला मी नक्की येणार.